अंतर्गत येवला नगर परिषदेच्या वतीने शहरातून भव्य मोटरसायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। नगर परिषद परिसरातून सुरू झालेली ही मोटरसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत पुढे गेली। रॅलीमध्ये सहभागी नागरिकांच्या हातात तिरंगा ध्वज दिसून येत होता। यामुळे शहरातील वातावरण देशभक्तिमय झाले होते। या रॅलीमध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया, नगराध्यक्ष, नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हर घर तिरंगा अभियानाला पाठिंबा दिला। यावर्षी दरवर्षीप्रमाणे भारत सरकारने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या उपक्रमात येवला नगर परिषदेने सहभाग घेतला। या अंतर्गत विविध शाळा शपथ घेतोय देशप्रेमाची। तसेच आज आपण तिरंगा बाईक रॅली आयोजित केली होती। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की पुढील 3 दिवस 13, 14 आणि 15 ऑगस्ट या तिन्ही दिवशी आपापल्या घरांवर, व्यावसायिक आस्थापनांवर भारताचा झेंडा लावून भारताप्रती आपलं प्रेम, आदरभाव दाखवायचा आहे। तसेच उद्या सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा होणार आहे आणि 14 तारखेला सर्वांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढावी आणि या स्पर्धेत हर घर तिरंगा रांगोळी स्पर्धा या स्पर्धेत सहभाग नोंदवावा। त्यातील विजेत्यांना आकर्षक बक्षीस दिले जाईल असं मी सर्वांना हे करतो आणि सर्वांना आपल्या पुढील 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। समीर भाऊ, आज येवला नगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा मोहीम येवला शहरात राबवत आहे। या रॅलीचे उद्दिष्ट असे हर घर तिरंगा, प्रत्येकाने घरावर तिरंगे लावायचे आहे। महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे। त्यासाठी येवला शहराने चांगला प्रतिसाद दिला।